मी सध्या आमच्या फार्मसीत उभी आहे आणि IVFचे इंजेक्शन आम्ही कसे स्टोअर करतो ते आता पहिल्यांदा बघूया. आम्ही IVFचे इंजेक्शन या डीप फ्रीजमध्ये स्टोअर करतो, ज्याचं टेम्परेचर आम्ही 2 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही IVFचे इंजेक्शन घरी घेऊन जाता तेव्हा आम्ही तुम्हाला ते थर्माकोलच्या बॉक्समध्ये आईस पॅक सकट व्यवस्थित पॅक करून देतो. घरी गेल्यानंतर तो पॅक तुम्ही उघडायचा आहे आणि तुमच्या रुटीन रेफ्रिजरेटरमध्ये जिथे भाज्या ठेवतात त्या व्हेजिटेबल ट्रेमध्ये इंजेक्शन ठेवायचं आहे आणि त्याच्या सोबत जो आईस पॅक येतो, हा आईस पॅक तुम्ही जिथे बर्फ जमवतो त्या डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. जेणेकरून तुम्ही जरी फ्रीजचं दार ओपन आणि क्लोज केलं तरी सुद्धा तुमचं व्हेजिटेबल रॅक ओपन आणि क्लोज फारसं केलं जात नाही. त्यामुळे इंजेक्शनचे टेम्परेचर 2 ते 8 डिग्री सेल्सिअस मेंटेन करण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि जर समजा कधी लाईट गेले, इलेक्ट्रिसिटी ऑफ झाली, तर त्यावेळेला आईस पॅकवरती हे इंजेक्शन ठेवून साधारण 2 ते 6 तासापर्यंत तेच टेम्परेचर तुम्ही घरी सुद्धा मेंटेन करू शकता.